1 मे महाराष्ट्र दिन आणि यंदाच्या महाराष्ट्र दिनापासून आपल्या सर्वांचा मिसिंग लिंक वरून प्रवास सुरू होणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वे लगत खोपोली ते लोणावळा दरम्यान उभारण्यात आलेला मिसिंग लिंक राज्याच्या पायाभूत सुविधांचा सर्वात अद्ययावत मुखडा असं या प्रकल्पाचं वर्णन केलं तर ते चुकीचं ठरणार नाही। हे नुसते 4 पदरी रस्ते नाहीत, तर या आहेत प्रगतीच्या ट्रॅकवर धावणाऱ्या महाराष्ट्राला लाभलेल्या नवीन जीवनरेखा। मिसिंग लिंक वरचा बोगदा क्रमांक 1 लांबी 1.75 किलोमीटर, तिमिराकडून तेजाकडे याची अनुभूती देणारा आशियातल्या सर्वात रुंद बोगद्यातला प्रवास। केबल स्टे ब्रिज अमेरिकेतल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा उंच असं या केबल स्टे ब्रिजचं जगभरात कौतुक होतंय। मात्र या पुलाची व्याप्ती आणि महती त्याहून अधिक उंच आहे। इंजिनिअरिंगचा उत्तुंग नमुना ठरलेल्या या पुलानं कित्येक दशकांपासूनची प्रतीक्षा स्वप्नपूर्तीत बदलली आहे। मिसिंग लिंक आश्वासनं ही फक्त देण्यासाठी नसतात, तर ती पूर्ण करायची असतात। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मिसिंग लिंकची यशस्वी निर्मिती करून महायुती सरकारनं महाराष्ट्राला दिलेलं आश्वासन पूर्ण केलंय। मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना खंडाळा घाटातल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवास अक्षरशः नकोसा वाटायचा। पावसाळ्यात त्यात भर पडायची ती दरडी कोसळण्याच्या घटनांची। दुर्दैवानं अपघात घडला तर प्रवासात चक्क अर्धा दिवस वाया जायचा। मात्र 1 मे पासून या सगळ्या समस्यातून मुंबई पुणे आणि पुणे मुंबई असा प्रवास करणाऱ्यांची कायमची सुटका होणार आहे। कारण 1 मे रोजी महाराष्ट्राला महाप्रकल्पाची भेट मिळणार आहे। होय, 1 मे पासून मिसिंग लिंक वरचा प्रवास सुरू होतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली MSRDCनं हा प्रकल्प आव्हानात्मक परिस्थितीत पूर्ण केलाय। मिसिंग लिंक वरच्या प्रवासासाठी कोणताही एक्स्ट्रा टोल भरावा लागणार नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलंय। 2018 मध्ये मिसिंग लिंक प्रकल्पाला शासनानं मान्यता दिली। ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात समृद्धी महामार्गाचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालं, त्याचप्रमाणे मिसिंग लिंक प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा म्हणून एकनाथ शिंदे प्रयत्नशील होते। आव्हानं अनेक होती। कोविडचं संकट, खंडाळा घाटात पडणारा मुसळधार पाऊस, लोणावळा तलावापासून 180 मीटर खोलीवर ब्लास्टिंगचं काम, वेगानं वाहणारे वारे आणि विशेष म्हणजे सध्याची मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरची वाहतूक खंडित न करता प्रकल्प पूर्ण करणं। मात्र एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आव्हानांच्या छाताडावर उभं राहून ध्येय गाठण्यात रस्ते विकास महामंडळ आणि या प्रकल्पाचे विविध कंत्राटदार यशस्वी ठरले। मिसिंग लिंक प्रकल्पाकडे इंजिनिअरिंगचा उत्तुंग नमुना म्हणून पाहिलं जात आहे। वायाडक्ट 1 खोपोलीतून सुरू होणारा मिसिंग लिंक प्रकल्पाचा स्टार्ट पॉइंट। तुमचा प्रवास वेगवान आणि विना अडथळा व्हावा म्हणून मुंबई आणि पुण्याच्या दिशेनं जाण्यासाठी मिसिंग लिंकच्या पहिल्या बोगद्यापर्यंत प्रत्येकी 4 पदरी रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे। या रस्त्यावरून तुम्ही पहिल्या बोगद्यापर्यंत पोहोचता। मिसिंग लिंक वरच्या बोगद्यांची गणना आशियातील सर्वात रुंद बोगद्यांमध्ये केली जाते। पहिला बोगदा आहे 1.7 किलोमीटरचा, रुंदी आहे 23.70 मीटर इतकी। हवा, प्रकाश, आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक यंत्रणा या सगळ्यांची तरतूद बोगदा बांधताना करण्यात आली आहे। बोगदा ओलांडल्यानंतर पुढचा प्रवास करताना तुमची मान अभिमानानं उंचावल्याशिवाय राहणार नाही। या मागचं कारण आहे हा केबल स्टे ब्रिज। अमेरिकेतल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची उंची आहे 93 मीटर आणि या पुलाच्या केबल धरून ठेवणाऱ्या पायलॉन पर्यंतची उंची आहे 180 मीटर। एवढा भव्य पूल उभारताना अनेक संकटांचा सामना करावा लागला, पण कुसुमाग्रजांनी म्हटलंय ना, अनंतामुची ध्येयासक्ती अनंत आशा। हा पूल ओलांडल्यानंतर तुम्ही प्रवेश करणार आहात महाराष्ट्रातल्या सर्वात लांब आणि आशियातल्या सर्वात रुंद बोगद्यामध्ये। मिसिंग लिंक प्रकल्पातला दुसरा बोगदा। या बोगद्यात जवळपास प्रत्येक 300 मीटरवर क्रॉस पॅसेजेस तयार करण्यात आले। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय। हा बोगदा संपतो तो पुण्याच्या कुसगावमध्ये आणि अशा प्रकारे तुम्ही मिसिंग लिंक वरचा प्रवास संपून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुढचा प्रवास सुरू ठेवणार आहात। मिसिंग लिंक मुळे प्रत्येक प्रवाशाचा अर्धा तास वेळ तर वाचणारच आहे, त्याचबरोबर इंधन बचतीमुळे दररोज
1 कोटी म्हणजे वर्षाला 365 कोटी वाचणार आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी देखील मिसिंग लिंक प्रकल्पाची मोठी मदत होणार आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेलं मुंबई पुणे एक्सप्रेस वेचं स्वप्न नितीन गडकरींच्या साथीनं 2000 साली प्रत्यक्षात साकारलं गेलं आणि आता बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांनी मिसिंग लिंक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करून बाळासाहेबांना अनोखी प्रकल्पांजली वाहिली आहे. अर्थात त्यांना मार्गदर्शन आणि खंबीर साथ लाभली ती राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांची.